नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचं टायटल पाहू शकता. राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक 7/1/2026 रोजी निर्गमित झाले 3 महत्त्वपूर्ण GR. काय आहे पाहू आपण सविस्तर. आज दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 3 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. 1. तात्पुरती ज्येष्ठता यादी. उपसंचालक भूमी अभिलेख गट अ संवर्गाची दिनांक 1 जानेवारी 2026 रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी महसूल व वन विभाग मार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. 2. सेवा पुनर्लोकन. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम 1982 च्या नियम 10/4 नुसार लोकहितास्तव सरकारी अधिकारी कर्मचारी वयाच्या 50-55 वर्षे अथवा अर्थकारी सेवेच्या 30 वर्षे सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर सेवेत राहण्याची पात्रता आजमावणे निर्देश आहेत व जे अधिकारी कर्मचारी सेवेत राहण्यास अपात्र ठरतील अशांना सक्तीने निवृत्ती करण्याचे निर्देश आहेत. यानुसार परिवहन विभाग अंतर्गत अधिकाऱ्यांचे वयाच्या 50-55 वर्षांनंतर अथवा अर्थकारी 30 वर्षे सेवा पूर्ण झाल्याच्या सेवा पुनर्लोकन करण्यास मान्यता आली आहे. यामध्ये ज्यांची सेवा पुढे चालू ठेवण्यास पात्र ठरलेल्यांची यादी सदर निर्णयातील प्रपत्र अ मध्ये नमूद आहे. 3. अधिसंख्य पदांची मुदतवाढ. अधीक्षक अभियंता संकल्पचित्र मंडळ पुलं व इमारती नवी मुंबई यांच्या अधिपत्याखाली कार्यालयात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता निर्णय करण्यात आलेल्या अधिसंख्य पदास मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.